नमस्कार, रोकटोक में आपका स्वागत। जहां हुए बलिदान मुखर्जी वह कश्मीर हमारा है अशी एकेकाळी भारतीय जनता पक्षाची घोषणा होती। आज तोच भाजप काश्मीरमध्ये सत्तेत आहे। मात्र सत्तेचे 9 दिवस पूर्ण होतात न होतात तोच सहयोगी पक्ष पीडीपीनं अगदी भारतीय जनता पक्षाला नाकी नऊ आणायला सुरुवात केली आहे। काश्मीरमधला फुटीरतावादी नेता मसरत आलम याची पीडीपी सरकारनं सुटका केली। या निर्णयाच्या विरोधात देशभर संतापाची लाट उसळली। भाजपनं या निर्णयाला आपला काहीही सहभाग नसल्याचं स्पष्ट करत हात झटकून टाकले, तर त्यावर टीका देखील केली। भाजपनं पीडीपी सोबतची युती तोडून सरकारमधून बाहेर पडावं असं आव्हान काँग्रेसनं दिलं, तर जम्मू काश्मीरमध्ये सगळं नेमकं चाललंय काय असा सवाल संसदेमध्ये केला गेला। भाजप पीडीपीची युती अनैसर्गिक असल्याचा हा साक्षात्कार पहिला समजायचा का? आलमला सोडण्यामागे पीडीपी सरकारची नेमकी काय भूमिका असावी? आलमवरून होणाऱ्या राजकारणामुळे फुटीरतावाद्यांचं फावतंय का? आणि या घटनेचा देशावर काय परिणाम होऊ शकतो यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात सुटलेला मसरत, बिघडलेला आलम या खास कार्यक्रमात। सुटलेला मसरत, बिघडलेला आलम या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। आधी काश्मीरातील शांतीपूर्ण निवडणुकांचं श्रेय पाकिस्तान आणि फुटीरतावाद्यांना, नंतर दहशतवादी अफजल गुरुच्या अवशेषांची मागणी आणि आता फुटीरतावादी नेता मसरत आलमची सुटका। जम्मू काश्मीरमधील मुफ्ती मोहम्मद सईद सरकारनं अवघ्या 9 दिवसात केंद्रातील मोदी सरकारच्या नाकी नऊ आणले। 2010 मध्ये काश्मीरात दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटनांचा उद्रेक झाला होता। त्यात सुमारे 112 निरपराध लोकांचे बळी गेले। या हिंसाचाराचा मास्टरमाइंड असलेल्या मसरत आलमची सुटका करण्यात आल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे। यावरून विरोधकांनी जोरदार गोंधळ घालत संसद डोक्यावर घेतली। तेव्हा आम्हाला देशभक्ती शिकवू नका असा टोला लगावतानाच देशाची एकता आणि अखंडतेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार तडजोड करणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली। जो कुछ भी गतिविधियां हो रही है, न वो भारत सरकार से मशवरा कर करके हो रही हैं, न भारत सरकार को जानकारी दे करके हो रही है। सरकार ऐसी किसी भी हरकतों को स्वीकार नहीं करती है। देश की एकता और अखंडता में कोई समझौता हमें मंजूर नहीं है। आलमच्या सुटकेबाबत केंद्र सरकारनं जम्मू काश्मीर सरकारकडून खुलासा मागवलाय। गरज भासल्यास केंद्राच्या वतीनं कडक ताकीद देण्यात येईल असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही दिला। सदन को अपनी तरफ से, अपनी सरकार की तरफ से आश्वस्त करना चाहता हूं कि इस देश में पब्लिक सेफ्टी और पब्लिक सिक्योरिटी का जब भी कोई सवाल खड़ा होगा, हमारी सरकार किसी भी सूरत में उससे कॉम्प्रोमाइज नहीं करेगी। मात्र पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या निवेदनानंतरही विरोधकांचं समाधान झालं नाही। हिम्मत असेल तर पीडीपी सरकारमधून बाहेर पडा असं आव्हान काँग्रेसनं भाजपला दिलं। उन्होंने ये कहा कि वहां पर जो कर रहे हैं उसके बारे में कोई मालूमात हमारे पास भी नहीं है। इसे वो जो उनको छोड़ रहे हैं और जो डिसीजन ले रहे हैं वो स्पष्टता से उन्होंने कहा। और जब वो कहते हैं अगर ऐसा है तो अपना बीजेपी के जितने भी लोग सपोर्ट कर रहे हैं, आप बीजेपी पार्टी विड्रॉ कर लीजिए। केवळ विरोधकच नव्हे तर शिवसेनेनंही आलमच्या सुटकेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे। केवळ सरकारमधनं बाहेर पडणं न पडणं हा त्यांचा जरी विषय असला तरी मला असं वाटतं अतिरेक्याला मदत केली म्हणून मुफ्ती मोहम्मदवरती एक गुन्हा का दाखल केला जाऊ नये हा एक प्रश्न या निमित्ताने देशामध्ये उपस्थित केला गेला पाहिजे आणि त्याचं उत्तर हे त्या मुफ्ती मोहम्मदकडनं घेतलं गेलं पाहिजे। एकूणच जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी सोबत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा भाजपसाठी अवघड जागेचं दुखणं झालंय। धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी भाजपची आणि मोदी सरकारची अवस्था झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। सुटलेला मसरत आणि बिघडलेला आलम या कार्यक्रमात हा विशेष रिपोर्ट आपण पाहिला। त्याची चर्चा करण्याकरता आपण आमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांना। जतीन देसाई आमच्या स्टुडिओमध्ये। जतीनजी, आपलं स्वागत। आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार अरविंद सावंत। दिल्लीमधून ते आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी होत आहेत। अरविंदजी, आपलं स्वागत।
श्याम जाजू भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि सचिव श्याम जाजू आपल्याबरोबर आहेत. श्यामजी आपलं स्वागत. आणि सारंग गोसावी हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि विशेषतः काश्मीरमध्ये जाऊन गेली 15 वर्ष त्यांनी आपल्या असीम फाउंडेशनद्वारे तिथे खूप चांगलं काम केलं आहे. त्या प्रश्नाची त्यांना अत्यंत जवळून जाणीव आहे. इथलं जिओ पॉलिटिकल अशा प्रकारचा जो प्रश्न आहे त्याचा चांगला त्यांचा अभ्यास आहे. त्यांनाही आपण या चर्चेत सामील करून घेतोय. अर्थात पहिला प्रश्न जतीन देसाई तुम्हाला. जतीन देसाई, मुफ्ती मोहम्मद सईद हे काही नवखे राजकारणी नाहीत. एक कसलेले अस्सल राजकारणी आहेत. 79चं वय, 87 सालपर्यंत काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर जनमोर्चामध्ये व्ही.पी. सिंगांबरोबर गेले, तिथं मंत्री होते. नरसिंहरावांच्या काळात ते परत आले आणि त्यानंतर पुन्हा 99ला ज्यावरती महाराष्ट्रामध्ये एनसीपी स्थापन झाली त्याच वर्षी त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन पीडीपी स्थापन केली. 2002 साली त्यांना सत्ता मिळाली. फक्त 18 जागा होत्या 87 पैकी. 18 जागांच्या बळावर या माणसांनी 87 जागांच्या विधानसभेमध्ये आपला हक्क गाजवला आणि त्याच्यानंतर 9 वर्षांनी पुन्हा त्यांची सत्ता आली. फक्त पहिल्या वेळी त्यांच्याबरोबर काँग्रेस होती आणि यावेळी भाजप आहे. आत्ता एका अतिशय खतरनाक अशा आतंकवादाला सोडून त्यांनी नेमकं काय साधलंय? 9 दिवस नाही झाले तर भाजपला नाकीनवणाला सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी अफजल गुरुचे अवशेष मिळाले पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्यांनी काढला तो म्हणजे पाकिस्तान आणि फुटीरतावादांना थँक्यू म्हटलेलं आहे. आणि तिसरं आज यांना सोडून दिलं आणि याचबरोबर या पुढच्या काळात फुक्तू असेल किंवा मोहम्मद असेल अशा लोकांना, अनेक लोकांना ते सोडून देणार आहेत. काय सांगाल, काय चाललंय? नाही तर मला असं आधीच आपल्याला सांगायचं आहे की काश्मीरचा प्रश्नाबद्दल आपण चर्चा करतोय आणि म्हणून कुठेतरी काश्मीरच्या प्रश्नावर जेव्हा कधी आपण चर्चा करतो तर ती चर्चा रॅशनल पद्धतीनं व्हायला पाहिजे. त्याला भावनिक स्वरूप असता कामा नये. मी मुद्दामून या ठिकाणी या सांगतोय कारण जे काही आज आपण दिवसभर जी काही प्रतिक्रिया वगैरे पाहिली कुठेतरी त्याला राजकारण आणण्याचा प्रयत्न आहे आणि कुठेतरी लोकांच्या भावना भडकून त्याचा राजकीय फायदा कशा स्वरूपानं होईल अशा स्वरूपानं प्रयत्न चाललाय की मला असं वाटतं की एकूण ते देशाच्या दृष्टीनं चांगलं नाही आणि म्हणून त्याचा फारसा इमोशनल याच्या विचार न करता आपण रॅशनल त्याची चर्चा व्हायला पाहिजे की मुफ्ती मोहम्मद सईदने जो काही निर्णय घेतला आहे त्याचा काय परिणाम होईल. मला 2-3 गोष्टी वाटतात. एक तर की मुफ्ती मोहम्मद सईदनी जो काही निर्णय घेतला आहे सोडण्याचा तो बाहेर आलं किंवा त्यापूर्वी पहिल्याच दिवशी स्वेरिंग इन नंतर लगेच त्यांनी ज्या स्वरूपानं पाकिस्तानला स्टे दिलं किंवा हुरियतला दिलं त्यानंतर अफजल गुरुच्या अवशेषाबद्दल त्यांनी जे काही म्हटलं की मला वाटतं की कुठेतरी जम्मू काश्मीरबद्दल बोलत असताना आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला कुठेतरी विचार करावा लागेल. जे काही ट्रॅडिशनल जे काही आपण म्हणतो की त्यातनं की जम्मू काश्मीरचा प्रश्न सुटण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे की ज्यासाठी साधारण 2 महिन्याचा अवधी लागला आणि ज्यात संघाचे राम मराठेचा महत्वाचा रोल होता. राम माधव आणि धबरू असे दोघं जण. राम माधवचा महत्वाचा रोल होता आणि त्या ह्याच्यातनं आपण पाहिलं तर कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की सगळे जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्या सगळ्या स्टेक होल्डर्सची चर्चा करण्यात येईल. अत्यंत चांगला निर्णय आहे आणि मी त्याच्याशी सहमत आहे. आणि हुरियतचा स्टेक होल्डर्स आणि ऑल स्टेक होल्डर्स आपण जे म्हणतो जेलमध्ये असताना चर्चा करता येत नाही असं आपलं मत आहे. आणि जे काही स्टेक होल्डर्स आहेत म्हणजे त्यात हुरियत आलं म्हणजे हुरियतमधले जे काही 2 गट आहेत ते दोन्ही एकतर मवाळ अशा स्वरूपानं किंवा दुसरं गिलानींचं जे काही गट आहे की त्या दोन्ही गटाशी तुम्हाला चर्चा करावी लागेल. आणि याशिवाय कारण ऑल स्टेक होल्डर्स जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याचा अर्थ स्पष्टपणे येतो की पाकिस्तान ही येतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये हे काही मी माझं काही सांगत नाही. आणि म्हणून अशा स्वरूपानं जर मसरत आलमला जर सोडलं तर मला त्यात काही वावगं वाटत नाही. मसरत आलम देखील एक स्टेक होल्डर आहे परंतु मला काही कायदेशीररित्या कायद्याला धरून आहे त्यात कुठेही इलिगल अशा स्वरूपानं नाही. पण मला जे वाटतं की त्या स्वरूपानं की आज त्या ठिकाणी भाजप आणि पीडीपीचं सरकार आहे त्या दोघांमध्ये अशा स्वरूपाने एक संवादहीनता कुठेतरी जी जाणवते. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की न विचारता घेत आहे. आज नरेंद्र मोदींनी म्हटलंय की केंद्र सरकारला विचारलं नाही. घटनेप्रमाणे केंद्र सरकारला विचारण्याची काही आवश्यकता नाही. एकतर सगळ्यात आधी आपल्याबरोबर श्याम जाजू आहेत. श्याम जाजू, घटनेप्रमाणे तुम्हाला विचारायची आवश्यकता देखील नाही
आणि पीडीपी आणि तुमचा हा जो अलायन्स आहे, तुमचे हे जे गठबंधन आहे तेच मुळात अनैसर्गिक आहे. अनेक मुद्द्यांवर, मग अगदी 370 असेल किंवा आर्म फोर्सेस ऍक्ट असेल, तुमच्या दोघांमध्ये एक प्रकारची कुठलीच एकवाक्यता नाही. किंवा भाजपला रोखण्यासाठी मला मतं द्या असं मुफ्ती गावोगाव सांगत फिरत होते. त्यातून तर त्यांना खोऱ्यामध्ये मतं मिळाली आणि तुम्हाला जम्मूमध्ये मिळाली. कारण तुम्ही सांगत होतात की त्यांना थांबवा, ते म्हणत होते तुम्हाला थांबवा. आता दोघं एकमेकांच्या बंधनात अडकलेला आहात, त्यामुळे तुझ्या वाचून करमेना आणि तुझ्यामुळे पुढे जाता येईना अशी तुमची अवस्था आहे. मग तुम्ही राज्याने आम्हाला सांगितलं नाही, जे घटनेत त्याची तरतूदच नाही, तसं सांगून एक प्रकारे देशाची दिशाभूल का करताय? हे खरं आहे की आता ज्या प्रकारे ज्या प्रकारे काश्मीरचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, त्याला सोडण्याचा निर्णय केला, हा कायदेशीरपणाने तांत्रिकदृष्ट्या बरोबर असेल. पण त्याचं 1% आम्ही समर्थन करत नाही. कारण अशा वेळा ज्या वेळा राष्ट्राचं हित आणि त्या प्रदेशाचं हित ज्याच्याशी जोडलं आहे, त्याला केवळ अशा तांत्रिक बाबीवर सोडलं हे न्यायपूर्ण आहे की अन्यायपूर्ण आहे याचा विचार करायचं कारण नाही. कायद्याच्या घटनेमध्ये त्यांना सांगण्याचं कंपल्शन जरी नसलं तरी असे जे राष्ट्रहिताचे विषय आहेत ते त्यांनी केंद्राशी बोलून चर्चा करूनच केले पाहिजेत, अशा प्रकारचा संकेत आहे. प्रश्न असा आहे की हे अस्वाभाविक मैत्री आहे, हे खरं आहे. जर स्वाभाविक मैत्री असती तर 2 महिन्याचा कालावधी गेलाच नसता. त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर हे गठबंधन झालेलं आहे. हे साझा सरकार आहे, याच्यातले बंधनं दोघांनाही पाळण्याची आवश्यकता आहे. आज त्या प्रकारचं जर आमचं डेलिगेशन गेलं नसतं, केंद्राने अशा प्रकारची रोखठोक भूमिका घेतली नसती, तर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची एक कमिटी स्थापन करू, कुठलेही राजकीय अशा प्रकारची जर सोडण्याचा विषय असेल तर त्याच्यावर कन्सेन्सस बनवू आणि मग त्याचा निर्णय होईल, अशा निर्णयापर्यंत ते आले नसते. सुरक्षेशी आम्ही समझोता करणार नाही. नॅशनल सिक्युरिटी आणि नॅशनल सेफ्टी या विषयात तडजोड करणार नाही. श्याम जाजू, तुमचा सहयोगी पक्ष असलेला पीडीपी, ज्याच्याबरोबर तुम्ही अनिच्छेनं का होईना आता जम्मू काश्मीरमध्ये संसाराला बसलेला आहात, त्यांनी 53 महिने जो जेलमध्ये होता आणि ज्याला कायदेशीरपणे सोडण्याचं बंधन सरकारवर होतं, त्याला सोडला. याच्या मागे त्यांचा हेतू काय असावा? आणि मुख्य म्हणजे त्याला सोडल्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यामध्ये, जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये शांतता नांदणारे, सुसंवाद वाढणारे का दहशतवाद आणखीन फैलावेल? आपल्याला काय वाटतंय नेमकं? कुठली भीती आहे आपल्या मनामध्ये? जर हा प्रश्नच खरं म्हणजे आमच्यासाठी नाही, जर त्याला सोडून काही प्रश्नच नसता, एखाद्या देशात अनेक कैदी आहेत, कोणाला तरी सोडलं एखाद्या कैद्याला तर तो देशाचा इश्यू होत नाही. पण हा इश्यू झालाय, त्याची चर्चा सुरू आहे, सर्व पक्ष त्याच्यावर बोलत आहेत आणि भारतीय जनता पार्टी जी केंद्रात सहभागी आहे आणि राज्यात सहभागी आहे, आम्ही सुद्धा रोखठोक याच्यामध्ये भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे याच्यातले सर्व परसेप्शन जे आहे, याच्यातले कॉन्सिक्वेन्सेस आम्ही सगळे जाणतो. पंतप्रधानांनी आज ज्या प्रकारची भूमिका घेतली आहे की ज्या अशा प्रकारे केंद्राला गृहीत धरून आमच्या मित्रपक्षाला न सांगता मुख्यमंत्र्याला मनमर्जीनुसार निर्णय घेता येणार नाहीत, त्यांनी घेता कामा नयेत. म्हणून केंद्राने त्यांना विचारणा केली आहे. आमचं विधायक मंडळ, त्या ठिकाणच्या आमदारांचं शिष्टमंडळ आज त्यांना भेटलं आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की यापुढे अशा प्रकारचे निर्णय एकट्या माझ्या मनानुसार मी करणार नाही. मला असं वाटतं की ही अचिव्हमेंट आहे. सुरक्षा आणि सिक्युरिटीमध्ये आम्ही तडजोड करणार नाही. एकता आणि अखंडता, शांती आणि अमन याच्यामध्ये चर्चा चालणार नाही. आज माननीय प्रधानमंत्र्यांनी, श्याम जाजू, आज माननीय प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी संसदेद्वारे संपूर्ण भारताला त्याची ग्वाही दिलेली आहे. मुद्दा तो नाहीये. मुद्दा मला की तुम्ही 2 महिने एकत्र यायला लावलेत जे म्हणालात, कारण तुमच्यात वैचारिक समानता नव्हती. तुमची ज्यांच्याबरोबर वैचारिक समानता होती त्यांच्याबरोबरही सरकार करायला तुम्हाला महाराष्ट्रात 1 महिना लागला होता. यावरून मी अधिक तुम्हाला दिवसात नाही. परंतु माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये जे काही लिहिलेलं होतं त्याच्या विपरीत असं मुफ्ती मोहम्मद सईद काही करतायत का? आर्टिकल 370 बद्दल ते काही करतायत का? आर्म फोर्सेस ऍक्ट बद्दल त्यांनी काही विधान केलेलं आहे का? मिनिमम प्रोग्राम मध्ये लिहिलेली गोष्ट आहे तीच तर केली असं वाटत नाही आपल्याला? ज्या एखाद्या घटनेचा परिणाम त्या राज्यावर होईल, संपूर्ण देशात होईल, अशा कोणत्याही विषयाचा परिणाम निर्णय करण्यापूर्वी संबंधित आपल्या लोकांच्या बरोबर चर्चा केली पाहिजे, केंद्राशी सल्लामसलत केली पाहिजे आणि मग अशा प्रकारची कारवाई करण्याचं हे केलं पाहिजे. आज आम्ही 2 महिने लावले, याच्यातच याचं इंगित आहे काश्मीर सारखा नाजूक प्रदेश,
ऐतिहासिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या काश्मीरला ज्या प्रकारचा पाकिस्तानला उपद्रव होतो आहे आणि असा काश्मीर बेभरोश्यावर कोणाच्या तरी आधारावर सोडून देणं हे देशाच्या हिताचं नाही, याचा विचार करून आम्ही त्या सत्तेत गेलेलो आहोत. आम्हाला सत्तेची लालच नाही. काश्मीरची सर्वात जास्त चिंता करणारी पार्टी आमची पार्टी आहे. सर्वात जास्त नंबर 1 ची मतं आम्हाला मिळाली. सीटांच्या अनुक्रमात आम्ही दुसरे असलो तरी मतं आमची PDP पेक्षा जास्त आहेत. अशा काश्मीरच्या जनतेला केवळ काश्मीर घाटीच्या एका पार्टीच्या भरोश्यावर सोडून देण्यापेक्षा त्या ठिकाणचे ज्यांनी आम्हालाही मतं दिलीत त्यांचाही सत्तेत सहभाग करण्याचा अधिकार आहे. म्हणून आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला आणि देश हितासाठी आम्ही जोपर्यंत तिथं आहोत करणार नाही. श्याम जाजू, तुम्ही तुमची भूमिका मांडताय, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही. वेळ एका ब्रेकची दिले, ब्रेक नंतर तरी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देताय का बघूया. की आता जो कॉमन मिनिमम प्रोग्राम तुमच्या आणि PDP मध्ये सह्या झालेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त भाजप किंवा PDP काही वागतंय का असं भाजपला वाटतंय का, हा खरा सवाल आहे. त्याचबरोबर शिवसेनेचा याला कडाडून विरोध आहे. तो नेमका मसरत आलमच्या कोणत्या गोष्टीमुळे आहे याची चर्चा करूया. अरविंद सावंत यांच्याबरोबर एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय सुटलेला मसरत, बिघडलेला आलम. बिघडलेला यात आपल्याबरोबर अरविंद सावंत आहेत, खासदार शिवसेनेचे, दिल्लीहून थेट आपल्या संपर्कात आहेत. अरविंद सावंत, कोर्टाच्या आदेशानुसार मसरत आलम याची सुटका झालेली आहे, किंबहुना माझी सुटका करून सरकारनं कोणतेही उपकार केले नाहीत आणि जर याचा कोणाला त्रास होत असेल तर ती त्यांची डोकेदुखी असं स्पष्टपणे मसरत आलम म्हटलेलं आहे. PDP आणि भारतीय जनता पक्ष यांचा संसार किंवा यांच्यातला कॉमन मिनिमम प्रोग्राम हा कसा खरा आणि कसा खोटा आहे ह्याचं दर्शन आता आपल्याला झालंच आहे. शिवसेनेचा याला कडाडून विरोध आहे, त्याची नेमकी कारणं काय? मुळात जम्मू काश्मीर बद्दल शिवसेना आज नव्हे, शिवसेनेच्या निर्मितीपासून संवेदनशील आहे. आपण जाणता की वंदनीय हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना प्रमुखांनी मार्मिकमध्ये शेख अब्दुल्लांपासून त्यावेळच्या प्रत्येक जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर त्यांची व्यंगचित्र काढून हा कसा साप आहे, याला किती दूध पाजलं तरी कसा बदलणार नाही, असे अनेक त्यांची चित्र काढली, व्यंगचित्र काढलेली आहेत. आणि पाकिस्तानची त्यांचं नेक्सस कसं आहे हे अनेकदा दाखवून दिलेलं आहे. दुर्दैवानं त्या वक्तव्यावर मुफ्ती सईदांनी परवा शिक्कामोर्तब केलं. सरकारमध्ये आल्याबरोबर तिथल्या लोकशाही प्रक्रियेचा गौरव न करता निवडणूक शांततापूर्ण पार का पडली तर तिला कारणीभूत पाकिस्तान, तिला कारणीभूत हुरियत, तिला कारणीभूत आतंकवादी. पण तो लोकांनी आपल्याला मतदान दिलं, त्या मतदाराचं कुठेही धन्यवाद नाही. इलेक्शन कमिशननं चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून धन्यवाद नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान करून आपल्या पक्षाला बहुमत दिलं म्हणून धन्यवाद नाही. सुरक्षा रक्षक, पोलीस दल किंवा मिलिटरी यांनी चांगलं त्या ठिकाणी सुरक्षा राखली म्हणूनही धन्यवाद नाही. म्हणून तिथंच त्यांची पावलं कशी पडणार ती कळली. कोण हा मसरत आलम? पहिल्यांदा हे कळू दे ना, मसरत आलम कोण होता ते? ज्याने भारत विरोधी आंदोलन केलं, देशाच्या विरोधात आंदोलन केलं, पथराव आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये 112 लोकांचा मृत्यू झालाय. हे कसं विसरताय? ते कोणीच पुढे जाणत नाहीये. रॅशनल म्हणजे काय हो? रॅशनल चर्चा झाली पाहिजे. म्हणजे ज्याच्यामुळे 112 लोक मेली त्याची चर्चा करू नका. कायदेशीर तांत्रिक बाबीत आणि हा भावनेचा पण प्रश्न नाहीये, हा देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे, जो देशाच्या मुळावर आला. ज्यांनी देशापासून विघटनवादी शक्तींना थारा देणार, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं, त्यासाठी लढा उभारला. त्या लढ्यामध्ये 112 लोक मारली गेली. त्या मसरत आलमला सरकार येतात 7 दिवसात सोडता तुम्ही? आणि देशाच्या पंतप्रधानांना सांगावं लागलं. ते म्हणाले, त्यांचं पण आता देसाई साहेब म्हणाले की त्यांना काही गरज नाही. तांत्रिकदृष्ट्या कशाला सांगता हो? काश्मीर हा प्रश्न किती सेन्सिटिव्ह आहे हे साऱ्या देशाला माहिती आहे. असं जर नसतं तर उभ्या देशातील लोकांच्या प्रतिक्रिया आल्या नसत्या, त्या राज्यापुरत्या राहिल्या असत्या, राज्य आणि भाजप यांच्या पुरत्या पर्यंत राहिल्या. देशभर प्रतिक्रिया येते. मला अरविंद सावंत तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एकीकडे प्रवीण सावंत तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. 2 गोष्टींचा काही संदर्भ लागतोय का बघा. एकीकडे मसरत आलमची सुटका आणि दुसरीकडे जम्मूमध्ये प्रवीण तोगडिया यांना भाषणाची परवानगी. या दोन्हीची काही सांगड आपण घालू शकताय? नेमकं काय चाललंय, कशामुळे चाललंय, काय घडतंय?
त्याहीपेक्षा सुद्धा ज्यांना विरोध म्हणून मला निवडून द्या, ज्यांना एक मिनिट ज्यांना विरोध मला निवडून द्या असं सांगतायत, आता पुढच्या निवडणुकीची तयारी म्हणून खोऱ्यामध्ये जी फुटीरतावादी मतं होती, जी आपल्या विरोधातली मतं होती, ते मुफ्ती मोहम्मद स्वतःकडे खेचून घ्यायला बघतायत आणि त्याला कायद्याच्या तांत्रिकतेचा वंडरफुल आधार त्यांच्या बरोबर आहे. या दोन्ही गोष्टींबद्दल आपण काय बोलाल? नाही हो, कायद्याचा तांत्रिक आधार त्यांच्या बरोबर नाही. पहिली गोष्ट, हे सरकार कोणी स्थापन केलंय? हे सरकार पीडीपी आणि भाजपच आहे. त्यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये याचा उल्लेख होता का हे पहिलं स्पष्ट करा, की बाबा या संदर्भात आपल्याला पुढे काही कारवाई करायची आहे का किंवा पावलं काही उचलायची आहेत का. तो कायदेशीर बाजू पुन्हा सांगतो, हे रॅशनलच्या नावाखाली आतंकवादीला सोडण्याला रॅशनल म्हणत असेल तर त्यांना म्हणू द्या, ते त्यांना लखलाभ होऊ द्या तो रॅशनल. शेवटी 112 लोक मारली, अजून मारायची आहेत का असं त्यांना विचारा. ते पण रॅशनल आहे का विचारून घ्या. उद्या यांनी येऊन जर लोकांना मारलं तर ते रॅशनल ठरणार का तुमच्या भाषेत? जतीन देसाई उत्तर द्या, ते सांगतात. बरोबर आहे, आपण जतीन देसाईंना विचारूया ना. जतीन देसाई, अरविंद सावंत यांचा सवाल आहे की ज्या माणसाने 112 जणांच्या मृत्यूला जो कारणीभूत होता त्या व्यक्तीला सोडणं आणि त्या व्यक्तीच्या विरोधात बोलणं हे रॅशनल आहे का? केलं त्या आंदोलनाचं. जतीन देसाई, त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की त्यांच्यावर जे काही केसेस जे आहेत त्या केसेसमध्ये 112 जणांच्या हत्येसाठी ते जबाबदारच अशा स्वरूपाने त्यांच्यावर केसेस नाही. फक्त माहितीसाठी सांगतो की त्यांना 2010 साली पब्लिक सेफ्टी ऍक्ट एक मिनिट ऐकून घ्या. मी आपलं ऐकलं, मी तेव्हा मध्ये बोललो नव्हतो. एक मिनिट ऐकून घ्या ना, नंतर तुम्ही बोला ना. लोकशाहीमध्ये आर्ग्युमेंटच आपण केली पाहिजे. आदर करत आलोय की मला एका वाद्याचं उत्तर द्या. मग जर असं होतं तर त्यांना इतक्या वर्ष का ठेवलं जेलमध्ये? बरोबर आहे. जतीन देसाई, हा अतिशय योग्य प्रश्न आहे. अरविंद सावंत यांच्या भावना तुम्ही लक्षात घ्या की जसा आपल्याकडे भिंद्रनवाले नावाचा एक राक्षस निर्माण करण्यात आला, तसा मसरत आलम हा राक्षस कोणी निर्माण केला? आणि मग जर तो इतका निर्दोष होता, इतका निष्पाप होता, धुतल्या तांदळाचा देशप्रेमी होता, तर मग त्याला काश्मीरच्या तुरुंगात का बरं? बारामुल्लामध्ये होता तो, बारामुल्लामध्ये का ठेवलं होतं? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याला निर्दोष किंवा अशा स्वरूपानं मी सर्टिफिकेट देत नाही किंवा इतर कोणालाही आपण सर्टिफिकेट देण्याचा व्यवसाय करू नये, हा धंदा असता कामा नये. की 2010 साली त्याला अटक करण्यात आली आणि ते पब्लिक सेफ्टी ऍक्ट खाली गेली. आपण एक लक्षात घेतलं की जे पाकिस्तानमध्ये जम्मू काश्मीरमध्ये जे 2 ड्रॅकोनियन ऍक्ट, म्हणजे हा शब्द तुम्हाला कदाचित आवडणार नाही, पण हे काय, त्यातला एक पब्लिक सेफ्टी ऍक्ट आहे आणि दुसरा आहे AFSA, आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट, हे 2 आहेत. आता पब्लिक सेफ्टी ऍक्टची प्रोव्हिजन तरतूद अशा स्वरूपानं आहे की कुठल्याही व्यक्तीला 2 वर्षापेक्षा जास्त तुम्हाला डांबून ठेवता येत नाही. आणि पब्लिक सेफ्टी ऍक्ट जे आहे ते अशा स्वरूपानं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, इट इज प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. आणि कुठल्याही व्यक्तीला जेव्हा आपण भारतीय राज्यघटना मानतो, लोकशाही मानतो, त्या घटनेत इनडेफिनेट काळासाठी कोणालाही तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह याच्यात तुरुंगात ठेवता येत नाही. एखाद्या माणसाला सजा झाली 10 वर्ष 12 वर्ष तर त्या स्वरूपाने ठेवतात, परंतु पब्लिक सेफ्टी ऍक्टमध्ये ती प्रोव्हिजन नाही आणि म्हणून त्याला सोडण्यात आलं. आणि दुसरं अशा स्वरूपानं की कॉमन मिनिमम प्रोग्रामचा जो मी उल्लेख केला की जेव्हा तुम्ही म्हणता की ऑल स्टेक होल्डर्स, आणि ऑल स्टेक होल्डर्समध्ये हुर्रियतचे वेगवेगळे गट येतात हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून माझं असं मत आहे, मी जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि PDPचं सरकार आलं तेव्हा देखील मी त्याचं स्वागत यासाठी केलेलं की कुठेतरी की जे जम्मू काश्मीर एक हिंदूंचं जम्मू, मुस्लिमांची व्हॅली आणि लडाख वगैरे जो काही भाग आहे तो बौद्धांचा, अशा स्वरूपानं जे काही ध्रुवीकरण झालं आहे ते या देशासाठीच नाही तर एकूण मानवतेसाठी ही गोष्ट चांगली नाही. आणि कुठेतरी सगळ्यांनी एकत्र ब्रेकवर जाण्यापूर्वी श्याम जाजूने एक प्रश्न विचारायचा. श्याम जाजू, ज्या हुर्रियतचा उल्लेख आता आपल्याकडे जतीन देसाईंनी केला, त्या हुर्रियत बरोबर चर्चा करायचा निर्णय या आधी भाजपचं सरकार होतं तेव्हा करण्यात आला होता की नव्हता, ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि हार्ड लाईनर समजले जाणारे अडवाणी गृहमंत्री होते? माझी आठवण जर बरोबर असेल तर करेक्ट मी इफ आय एम रॉंग. हुर्रियतच्या अटलजींच्या काळामध्ये काश्मीरच्या विषयात ज्या प्रकारची नीती ठरली होती ते काश्मीर हे इन्सानियत, काश्मीरियत आणि जमहुरियत याच्या आधारावर चालवलं जाईल अशा प्रकारची त्यावेळची भूमिका होती.
अशा प्रकारच्या हुर्रियतच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करणं आणि त्यांच्या अशा प्रकारचे खतपणी आपल्याला माहीत असेल की अशा नेत्यांशी चर्चा करायला आल्यामुळे पाकिस्तान बरोबरची चर्चा आपण बंद केली होती आणि त्यानंतर आता जयशंकर तिथे गेले, तोही इनिशिएटिव्ह केंद्र सरकारचा होता. त्यामुळे या सर्व विषयामध्ये केवळ एका पक्षाची राजनीती न करता, एका प्रदेशाची राजनीती न करता संपूर्ण देशाचा हिताचा विचार करणारे आम्ही असल्यामुळे आज इतक्या बेधडक अशा प्रकारचं विधान आपल्या एका मित्र पक्षाच्या बरोबर, ज्यांच्याबरोबर आपण सत्तेत आहोत, त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह असू दे, त्याला कोर्टाने न्याय त्याला सोडण्याची आदेश दिलेला असू दे, असं ज्याचं रिपरकेशन संपूर्ण देशात होईल असे विषय सर्व संमतीनंच झाले पाहिजेत, चर्चेतून झाले पाहिजेत, मित्र पक्षाशी चर्चा करून केले पाहिजेत आणि केंद्राशी सल्लामसलत करून केले पाहिजेत. हीच भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. आगामी काळात ब्रेकवर जाण्यापूर्वी अरविंद सावंत, हा विषय जर इतका नॅशनल इम्पॉर्टन्सचा असेल तर अशा विषयावर एका काश्मीरमधलं सरकारवर भारतीय जनता पक्षाने पाणी सोडायला हवं की नको, काय वाटतं आपल्याला? तो त्यांचा मुद्दा आहे, तो भारतीय जनता पक्षाने ठरवावा. पण आज पंतप्रधानांनी एक वाक्य असं उद्गारलं की देश के आक्रोश में मैं मेरा सूर मिलाता हूं. म्हणून मी मगाशी जो हा प्रश्न राज्यापुरता सीमित नाही, साऱ्या देशाचा आक्रोश आहे आणि म्हणून त्या संदर्भात त्यांनी असं वक्तव्य केलं की देश में आक्रोश में मेरा भी मैं सूर मिलाता हूं. याचा अर्थ आपण समजला पाहिजे. मग सूर मिळाल्यानंतर त्यांनी पुढे काय करायचं ते त्यांच्या पक्षाने ठरवलं पाहिजे. तुमचा जर सूर याच्यात मिळाला असेल तर काय केलं पाहिजे तर त्या पक्षाचं धोरण आहे, त्यांनी त्याचं ठरवावं. परंतु या सगळ्या गोष्टीला झाला खरं सांगू का देसाई साहेब, एक मिनिट उदयजी एक मिनिट, ड्रॅकोनियन ऍक्टचा उल्लेख झाला. मला त्याच्याबद्दल एकच सांगायचं आहे, खरं सांगू का त्यातली ड्रॅकोनियन प्रोव्हिजन कुठली आहे त्या देशामधले त्या कॉन्स्टिट्यूशन घटनेमध्ये ते 370 कलम ते रद्द करा, मग सगळं बरोबर सुरळीत होतं की नाही बघा. 370 कलम रद्द करा असं तुम्ही म्हणताय, परंतु जो कॉमन मिनिमम प्रोग्राम भाजप आणि पीडीपीनी सही केलेला आहे त्याच्यामध्ये 370चा स्टेटस को तसाच ठेवावा असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर हे सरकार असेपर्यंत तरी काही बदल संभवत नाही. परंतु या सगळ्याला एक भूसांस्कृतिक आणि भूराजकीय बाजू आहे, ती नेमकी काय याचा अत्यंत जवळून अभ्यास एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून केलेले सारंग गोसावी आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी मी या विषयावर बोलणार. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय सुटलेला मसरात बिघडलेला आलम. सुटलेला मसरात आणि बिघडलेला आलम आपल्याबरोबर काश्मीरमध्ये प्रत्यक्ष जाऊन ज्यांनी जमिनीवरचं असं सामाजिक कार्य प्रचंड मोठ्या प्रमाणावर उभं केलं असे सारंग गोसावी आपल्याबरोबर आहेत. सारंग गोसावी, या सुटकेचे नेमके पडसाद काश्मीरमध्ये काय उमटतायत आणि त्यापेक्षा जम्मूमध्ये काय उमटतायत, याच्यामुळं जम्मू विशेषतः खोऱ्यातल्या जनतेला एक काहीतरी स्पाईन असलेलं, एक कणा असलेलं सरकार आपल्याला मिळालं असा आनंद तर झाला नाहीये ना? आपण असं बघूया की अफजल गुरु ची फाशी, त्याच्यानंतर जे अफगाणिस्तानमधनं अमेरिकेचं सैन्य परत जाणार आहे आणि त्याच्यानंतर होणाऱ्या इलेक्शन, याची कुठेतरी गल्लत ही 1984 साली मकबूल भट यांना फाशी, त्याच्यानंतर रशियाची सैन्याची माघार आणि 87 सालचं निवडणुका, अशा प्रकारचं काश्मीरमध्ये एक वातावरण तयार केलं होतं. आणि या धर्तीवरती या निवडणुकांकडे खूप वेगळ्या प्रकारे बघितलं गेलं होतं. अशा निवडणुकीमध्ये जनतेने पुढे येऊन निवडणुकीमध्ये सहभाग घेणं, त्यातून एक मॅन्डेट देणारं सरकार तयार करणं हे अतिशय महत्वाची गोष्ट होती, जी झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर फुटीरतावाद्यांनी आपण कुठेतरी चुकलोय आणि आपण कुठेतरी माघार घेतलेली आहे. माघार आम्ही मान्य करतो की आमचा पराभव झाला, हे त्यांनी मान्य केलं. अशा वेळी आपण या सारंग गोसावी, आर यू रेफरिंग टू यासीन मलिक यांनी असं विधान स्पष्टपणे केलं होतं की भारतीय लोकशाही समोर आमचा पराभव झालाय, बरोबर आहे? बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि अशा प्रकारे कुठेतरी त्यांना एक शह देणारं सरकार तयार होऊ शकेल असं वातावरण तयार झालेलं आहे, अशी भावना तयार झालेली आहे. आणि हे तयार होताना आपण कुठली तरी घाईचे निर्णय घेऊन परिस्थिती बिघडू नये याची दोन्हीकडच्या लोकांनी, दोन्ही म्हणजे पीडीपी आणि भाजप या दोन्ही राजकीय पक्षांनी
एक राष्ट्रीय हित लक्षात ठेवून त्याची काळजी केली पाहिजे. आपण हे लक्षात घेऊ की ह्या निवडणुकांमध्ये अतिशय ध्रुवीकरण लक्षात आलंय आपल्याला. जम्मूमध्ये भाजप, लडाखमध्ये काँग्रेस आणि अपक्ष आणि काश्मीरमध्ये PDP यांना जागा मिळालेल्या आहेत. आता हे ध्रुवीकरण वाढू न देता कुठेतरी याला सांधून एक नवी वीण तयार केली गेली पाहिजे. या पक्षांनी अतिशय मोठा निर्णय घेतला पाहिजे. आज काश्मीरमध्ये अशी भावना आहे की नेहमीच असं म्हणलं जातं की दिल्ली सरकारची ओढणारं सरकार म्हणजे जम्मू काश्मीरमधलं सरकार. कदाचित याला शह देण्यासाठीच हा निर्णय मुफ्ती मोहम्मद सईद यांनी घेतला असेल, असं ही प्लीजिंग पॉलिसी आहे असं माझं मत आहे. की म्हणजे मगाशी आपण जसं सांगितलं असं जम्मूमध्ये काही वक्त्यांना बोलू देणं आणि काश्मीरमध्ये या नसरत आलमला रिहा करणं, या दोन्ही गोष्टी या दोन्हीकडच्या कुठेतरी आर्टिकल 370 ॲस्पा यातून एक स्टेप मागे घेऊन सामंजस्यावरती येणाऱ्या दोन तथाकथित विरोधाभासी अशा पक्षांनी घेतलेला हा निर्णय होता. त्यात त्यांनी ही प्लीजिंग स्टेप घेतलेली आहे. याचं काश्मीरमध्ये अतिशय स्वागत झालंय, जल्लोष झालाय. मसरत आलम बद्दल त्यांनी काय केलं तर त्यांनी एक कॅलेंडर रिलीज करणारा होता. एकच मसरत आलम आहे का, तर असे अनेक फुटीरतावादी नेते तिथे आहेत जे आज बाहेर आहेत. मसरत आलम पकडला गेला तो आत होता, हे जरी खरं असलं तरी असे अनेक फुटीरतावादी नेते आज बाहेरही आहेत. त्यामुळे आपण यांच्याकडे नक्की हे फुटीरतावादाची चळवळ उभी कशी राहिली असं बघून त्याच्या रूट कॉज वरती घाव घालण्याची गरज आहे. की आपण सारंग गोसावी तुम्ही सांगताय ती एक लॉंग ड्रॉन दीर्घकालीन प्रक्रिया असू शकते, ज्याचं मी स्वागत करतो. परंतु आता जो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा अरविंद सावंत वारंवार मांडतायत, त्यांच्या भावना तुम्ही लक्षात घ्या. ते असा मुद्दा मांडतायत की जो या देशाच्या एकात्मतेला, अखंडतेला घातक आहे, अशा व्यक्तीला आपण सोडून नेमकं काय मिळवलंय. त्याला कोर्टाची मान्यता होती वगैरे, हा सगळा वेगळा मुद्दा आहे. परंतु अशा व्यक्तीला सोडून आपण नेमका काय मेसेज देतोय, हा त्यांचा सवाल आहे. बरोबर. आता काश्मीर बद्दल बघायचं झालं, आपण आता काश्मीर बद्दल वेगळं बोलूया, जम्मू बद्दल वेगळं बोलूया आणि लडाख बद्दल वेगळं बोलूया. काश्मीरमध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार झालंय की हो, आज काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज होईल आणि आपल्या ज्या काही आपल्याला ज्या व्यक्त करायला पाहिजेत असे भावना देणारे काही नेते असे मानले जातात, ज्यांना आपण मानायचं की नाही हा आपला मुद्दा आहे. परंतु असं तिथली जनता आत्ता काही कारणांनी मानते, त्यांना बोलण्याची संधी मिळणार आहे. PDPने अशी काही हिलिंग पॉलिसी आज पहिल्यांदा घेतली नाही. ते मागे निवडून आले होते तेव्हाही त्यांनी ती घेतली होती. त्यावेळी जवाहर टनेल 24 तास खुलं करण्याचा एक मोठा धाडसी निर्णय त्यावेळी मुफ्ती मोहम्मद सईद यांनी घेतला होता. त्यानंतर जम्मूमध्ये मात्र याचा राग आहे, कारण त्यांना असा खूप मोठा हे धक्का बसलेला आहे की कुठेतरी नॅशनल इंटरेस्टला धक्का देणार आणि फक्त काश्मीरकडेच बघितलं जाणारं असं एक सरकार इथे तयार केलं जातं किंवा असेच सरकार निर्णय घेईल का. आणि ज्याच्यावरती आज भाजपने दबाव आणून जो एक मुद्दा तयार केलेला आहे की कमिटी फॉर्म झाली पाहिजे आणि ती कमिटी फॉर्म झाल्यावरतीच पुढचे अशा प्रकारचे निर्णय घेतले जातील, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु इथे थांबून चालणार नाही. तर ही चर्चा कुठेतरी ॲस्पाला लिंक. या सुटकेबद्दल जम्मूमध्ये वेगळी रिॲक्शन आहे, काश्मीरमध्ये वेगळी रिॲक्शन आहे आणि आता जी सरकारची पावलं दिसतात जम्मू आणि काश्मीरमध्ये, त्यानुसार गुलाम मोहम्मद आणि मोहम्मद फुक्तू यांची देखील सुटका व्हायची शक्यता आहे. तर दुसरीकडे तुमच्यावर टीका करताना नितीश कुमार आज असं म्हणाले की हा तर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या विचारांवरच केलेला घाला आहे, किंवा या विचारांची घेतलेली फारकत आहे, त्यांचा पराभव असं ते म्हणतात. या दोहोंची सांगड आपण कशी घालाल. एकीकडे आपण म्हणतात आम्हाला सत्तेची लालच नाही, पॉइंट वेल टेकन, पण जर सत्तेची लालच नसेल तर अशा प्रकारचे अतिरेकी समोर सुटत दिसत असताना आम्ही फक्त संसदेमध्ये चर्चा करणार आहोत. केवळ सत्तेच्या लालचीतून जर सरकार स्थापन झालं असतं किंवा लांगुल चालन करून सरकार स्थापन झालं असतं तर आज जी भूमिका घेतली ती आम्ही घेतली नसती. नितीश कुमारही आज श्यामाप्रसाद मुखर्जींची चिंता करतायत, 370 कलमाची चिंता करतायत. काँग्रेसलाही 370व्या कलमाची बद्दल बऱ्यापैकी चर्चा करावीची असं वाटू लागलंय. ही फार चांगली गोष्ट आहे. मुळात काश्मीरचं सरकार हे मित्र पक्षांचं सरकार नाही, ते समझोत्याचं सरकार आहे आणि समझोता हा व्यवस्थेतून होत असतो आणि मित्रता ही हृदयातून होत असते. त्यामुळे एका रात्रीत
तिकडचे PDP 370 कलमाला ऍक्सेप्ट करेल आणि एका रात्रीत आम्ही 370 कलम सोडून देऊ, हे दोन्ही गोष्टी अस्वाभाविक आहेत, ते होणं शक्य नाही. 2 महिने घालून आम्ही जो कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला तो पूर्ण काश्मीरच्या हितासाठी बनवला. ज्या ध्रुवीकरणाची चर्चा आपण करतो आहोत की जम्मूमध्ये हिंदूंच्या सीट्स आमच्या आल्या, एकही मुस्लिम उमेदवार आमचा निवडून नाही आला. काश्मीरमध्ये PDPच्या मुस्लिम सीट आल्या, त्यांचा एकही हिंदू उमेदवार निवडून नाही आला. आणि लडाखमध्ये बौद्ध आणि त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार निवडून नाही आला. तर हे जे वेगवेगळं ध्रुवीकरण आहे, मला असं वाटतं की दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव या दोघांचं मिळून सरकार स्थापन करून काश्मीर सारख्या भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या सेन्सिटिव्ह असणाऱ्या प्रदेशात, जिथे पाकिस्तानचा भरपूर मोठ्या प्रमाणावर उपद्रव आहे, जो मुस्लिम बहुल एरिया मानला जातो, अशा प्रदेशात. बरोबर आहे, तुमचा मुद्दा तुम्ही मांडला. तुमच्याकडे मी पुन्हा येतो. जतीन देसाई, कुठेतरी भाजपच्या विरोधात या मुद्द्याचा काँग्रेस वापर करू इच्छित आहे आणि त्याप्रमाणे काँग्रेसच्याच अजेंड्यावर आता PDP काम करताना दिसते का? आणि याकरता संपूर्ण भाजप विरोधाची मोळी काँग्रेस एकत्र बांधू शकेल? नाही, तर मला असं वाटतं की स्वाभाविकच आहे. म्हणजे भाजपला कोंडीत पकडण्याची उत्तम संधी काँग्रेसला मिळाली आहे. ती संधी घ्यायची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. घेण्याची क्षमतेचा जोपर्यंत प्रश्न आहे की अशा स्वरूपानं म्हणजे एकूण देशातलं जे काही वातावरण आहे की देशातलं वातावरण निश्चितच PDPच्या विरोधात आहे आणि त्याचसोबत आज भाजपच्या विरोधात देखील आपण मान्य केलं पाहिजे. कारण शेवटी जे काही सरकार आहे ते दोघांचं सरकार आहे आणि सरकारचा एखादा जो काही निर्णय असतो तो कलेक्टिव्ह निर्णय असतो. म्हणजे मंत्रिमंडळाची जी काही जबाबदारी असते ते असं सांगता येत नाही की अमुक मंत्रीनी जबाबदारी, अमुक मंत्रीचा निर्णय आहे, तो कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्यामुळे भाजपला यातनं सुटता येत नाही. पण तो प्रश्न असा आहे की आज आपण जे काही पार्लमेंटमध्ये पाहिलं की पार्लमेंटमध्ये सगळे विरोधी पक्ष अधिक भाजपचे काही मित्र पक्ष हे सगळे एकत्र आले. आता प्रश्न असा आहे की हे जे काही वातावरण आहे हे निश्चितच अशा स्वरूपाचं वातावरण आपण जर पाहिलं तर दिल्लीच्या निवडणुकीत देखील भाजपच्या विरोधात एकूण वातावरण देखील होतं. ते वातावरण कशा स्वरूपानं त्याला उपयोग करायचा, या वातावरणाला कशा स्वरूपानं अधिक ऑपोजिशनच्या बाजूचा होईल अशा स्वरूपानं करण्यासाठी जे काही नेतृत्व पाहिजे ते आता काँग्रेसकडे नाही. आज ते नेतृत्व नाही. पण ग्राउंड रियालिटी जी आहे ती ग्राउंड रियालिटी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. कारण गेले 9 महिने जर आपण पाहिले तर भाजपने जे काही लोकांना आश्वासन दिलेले त्यातले काहीही त्यातलं झालेलं नाही. किंबहुना लोकांच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही जमिनी आहेत म्हणजे भूमी अधिग्रहण आपण जर पाहिलं तर ते काढण्याचं बरोबर आहे. आपण भूमी अधिग्रहण हा वेगळा मुद्दा आहे. अरविंद सावंत, एकीकडे तुमच्या भावना राष्ट्रप्रेमाच्या समजू जरी शकत असला तरी देखील एक यातना फार मोठा अशा प्रकारचा आत्ता आपल्या समोर एक अजेंडा समोर येतोय, तो म्हणजे एक समान विचारांचं नसलेलं समझोत्याचं सरकार आलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्या सरकारमधल्या एका पक्षाची ज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांची काही मजबुरी आहे, त्यांना फुटीरतावाद्यांची मतही मिळवायची आहेत, त्यांना भाजपच्या केंद्राकडनं येणारी आर्थिक मदतही मिळवायची आहे. कारण हॉर्टिकल्चर आणि टुरिझम सोडलं तर काश्मीरमध्ये स्वतःचा असा इन्कम सोर्स नाही. 2/3 ऑफ इन्कमसाठी ते केंद्रावर कायम डिपेंडंट राहणार आहेत. त्याचबरोबर पॉवर प्रोजेक्ट देखील केंद्राच्या ताब्यात आहे. यांच्या हातात तसं पाहिलं तर काहीही नाही आहे. असं असताना केंद्राने केवळ संसदेत चर्चा करून हा प्रश्न सुटेल असं वाटतंय का? भारतीय जनता पक्षाच्या जम्मू काश्मीरच्या शाखेला काहीतरी ठोस निर्णय या संदर्भात घ्यावा लागेल. कारण इंटरेस्टिंग गोष्ट अरविंद सावंत तुम्ही लक्षात घ्या, PDP काय किंवा काँग्रेस काय, PDP काय किंवा BJP काय, यांची स्टेट युनिट्स याच्यामध्ये गप्पा आहेत आणि दिल्लीमधले यांचे राजकीय पक्ष मात्र मोठ्या मोठ्याने याच्यावर बोलत आहेत. याचं गणित आणि याची मेख आपल्या लक्षात आली आहे. मुळात एक लक्षात घ्या, जेव्हा ही अनैसर्गिक युती झाली तेव्हा सर्व पक्षांनी शांतता बाळगली. तुम्ही पहा, ताबडतोब प्रतिक्रिया कोणीच दिली नाही. कदाचित पावलं चांगली पडतील आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम काय ठरला की काश्मीरचा विकास. आता या विकासाच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा गेल्या 50 वर्षात काश्मीरला किती पैसे दिले गेलेत याची एकदा माहिती सारा सरकारकडनं आली पाहिजे सगळीकडे. म्हणजे देशाला कळेल की किती पैसा आजवर काश्मीरचं स्वतःचं काहीच नाहीये पण केंद्र सरकार किती पैसे देत आली आणि मग त्या पैशाचं काय वाटोळं केलं किंवा काय उपयोग केला
हे पण जरा जनतेसमोर आलं पाहिजे. मग ते सरकार तेव्हाचं कुणाचं होतं आणखीन कुणाचं होतं हे जाऊ द्या, हे महत्वाचे मुद्दे नाही आहेत. पण केंद्र सरकारनं काश्मीरच्या विकासासाठी, काश्मीरच्या प्रगतीसाठी किती पैसे दिले आणि आता हाच विषय घेऊन ते दोघं एकत्र आले. ते लोक सगळी स्वागत करत होती, कोणी सायलेंट करत होते, कोणी गप्प पाहत होते. पण आल्याबरोबर 7 दिवसात त्यांनी आपली नखं दाखवायला सुरुवात केली. कोण हा मसरत आलम, त्याच्यावर 27 गुन्हे दाखल आहेत. मग अशी म्हणाले टेक्निकल मुद्दा, त्या 27 गुन्ह्यांमध्ये त्यावेळेला त्याला 8 वेळा आजपर्यंत डिटेन करण्यात आलेले आहे. त्याच्यावर मर्डरचे चार्जेस आहेत, त्याच्यावर देशद्रोहाचे चार्जेस आहेत, त्याच्यावर कटक कारस्थानाचे चार्जेस आहेत. असा हा पुण्यवान आत्मा तुम्हाला सोडावासा वाटला आणि ज्या मित्रपक्षावर तुम्ही सरकार स्थापन केले त्या सरकारला न विचारता सोडावासा वाटतो, ही तुमची मजबुरी तुम्हाला लखलाभो. देशाच्या संबंध अखंडतेला बाधा आणणारी आहे. कारण मुळात एक विसरता कामा नये, मसरत आलमचं आंदोलन हे देशाच्या विरोधात होतं. डोंट फॉरगेट दॅट. तुमचा मुद्दा अजिबात गैर लागू नये, परंतु याच्यामध्ये आता इतर अनेक पदर आहेत. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला PDP आणि भाजपचं सरकार आलं त्यावेळेला जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जल्लोष झालाय, उत्साह झालाय. अशा प्रकारचं वातावरण काश्मीरी खोऱ्यात नव्हतं, हे तुम्ही लक्षात घ्या. किंबहुना PDPच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये याचा अनुत्साह दिसला. हे लक्षात आल्यानंतर सगळेच शांत होते, सगळेच शांतपणे पाहत होते की आता नक्की काय करतायत. सरकार झालं इथपर्यंत ठीक आहे, जवळ आली पण ठीक आहे. मजबुरी तुम्हाला याच्यातला राजकारणाचा पदर मी थोडा दाखवायचा प्रयत्न करत होतो की कोणाचाही याला सपोर्ट नसल्यामुळे मुफ्ती मोहम्मद यांची मजबुरी होती का, हा खरा सवाल आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय सारंग गोसावी यांच्याकडे. सारंग गोसावी, तुम्ही तिथे अत्यंत ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह पॉझिटिव्ह अशा स्वरूपाचं काम म्हणतो ते काम केलेलं आहे. मला तुम्ही सांगा आता या प्रश्नातनं मार्ग कसा काढायचा. दोन्ही अनैसर्गिक पार्टनर एकत्र आले आहेत आणि त्यांच्यासमोर एक नैसर्गिक अशा स्वरूपाची आपत्ती आहे. या दोन्ही पक्षांनी आता एकत्र येऊन बसणं आणि चर्चा करणं अतिशय गरजेचं आहे. त्या दोघांनी एक कमिटी फॉर्म करावी, जसं आज म्हणलेले आहेत आदरणीय मुख्यमंत्री तिकडचे, आणि यांनी असं ठरवलं पाहिजे की याच्या पुढे एकत्रित येऊन ज्यासाठी आपल्याला तिन्ही प्रदेशांनी निवडून दिलेलं आहे अशा डेव्हलपमेंट हाच मुद्दा घेऊन आपण पुढचे काही निर्णय घेऊयात. आज काश्मीरमध्ये बर्फ पडतो आहे, तिथे 16 तास वीज नाहीये, तिथे आपण सोलरचा काही उपयोग करू शकतो का, पासून अतिशय छोटे छोटे अतिशय महत्वाचे असे प्रश्न आहेत ज्याच्याकडे त्यांनी लक्ष वेधून त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि जे ध्रुवीकरण झालेलं आहे या निवडणुकीच्या आधी ते कुठेतरी आता त्याला बाजूला ठेवून त्यांना एकत्र आणलं पाहिजे. उद्या कारगिलमध्ये 48 तासाचा बंद पुकारला जाणार आहे, जम्मूमध्ये 48 तासाचा बंद पुकारला जाणार आहे. याला कोणी जी पक्ष जे संघटना याला मदत करतायत यांनी पण हे थांबवलं पाहिजे. आपण हे समजून घेऊया की आत्ता लोकशाहीचा विजय झालाय जम्मू काश्मीरमध्ये आणि तो विजय अतिशय स्थिर होऊ देणं आणि त्यातून पुढे काश्मीरचा विकास होणं. बरोबर आहे. लोकशाहीचा सारंग अतिशय योग्य तुम्ही सांगितलं की लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि तो स्थिर होण्याची प्रक्रिया होणं महत्वाचं आहे. जरी उद्या लडाख मधल्या काही भागांमध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये 28 तासाचा बंद पुकारण्यात आला असला तरी सुद्धा 18 तारखेला बजेटचं सेशन जम्मू आणि काश्मीरमध्ये जे चालू होईल ते शांततेत पार पडेल आणि अशा प्रकारचे विघ्नसंतोषी कार्यक्रम ताबडतोब थांबले जाऊन केवळ विकासाचा अजेंडा ज्याच्याकरता दोन्ही पक्ष एकत्र आलेत ते त्यावर काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. तसं होईल अशी सुतराम शक्यता मला व्यक्ती म्हणून अजिबात वाटत नाहीये. हा संसार लवकरच आटोपता घेतला जाऊन नव्या संसाराची मांडामांड करण्याकरता राजकीय नेपथ्य रचना करण्यामध्ये दोन्ही राजकीय पक्ष आणि काँग्रेसचा स्वतःला काही भूमिकाच आता तिकडे नसल्यामुळे काँग्रेस त्यांच्यातल्या दोघांचं नुकसान एकाचं झालं तर आपल्याला फायदा मिळेल का असा विचार करत बसलेली आहेत. त्यामुळे एकीकडे एका गुन्हेगाराला सोडणं आणि दुसरीकडे तोगडियांची भाषणं करणं तर तिसरीकडे कॉमन मिनिमम अजेंडापासून ते दूर गेले अशा प्रकारच्या गोष्टी करणं हे सगळं काय चाललेलं आहे. तर आता आम्हाला या लग्नापासून काडीमोड हवाय, नवं लग्न करायचंय, त्याकरता केलेली नेपथ्य रचना आहे. आलम या शब्दाचा अर्थच संसार असा आहे. हा संसार किंवा ही दुनिया आता आबाद राहील अशी कुठली चिन्ह मला दिसत नाहीयेत. ती उजाडली जाणार आहे.
नवा येणारा सूर्य तरी काश्मीरला विकासाची गंगा दाखवेल, विकासाची किरणं दाखवेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.